चला, पहिल्या याच्यामध्ये आपण 2 टाके शिकलो, एक छोटा खांब आणि साखळी. तर आता तिसरा आणि चौथा खांब हे 2 खांब शिकणार आहोत. फास्ट गाठ घ्यायची, तुम्हाला तर माहितीच आहे. पहिले साखळ्या घालून घ्यायच्या. 1 2 3 4 5 20 साखळ्या घेतलेल्या आहेत. आता हा जो खांब आहे तो अर्धा खांब म्हटला जातो. त्याच्यासाठी आपल्याला ह्या 2 साखळ्या सोडून आता इथे सुईवर आडी घ्यायची आहे आपल्याला, आणि 2 साखळ्या सोडून आपल्याला तिसऱ्या साखळीमध्ये सुई टाकायची आहे आणि आडी खेचून घ्यायची. म्हणजे सुईवर आल्या 3 आड्या आल्या का लक्षात? 3 आड्या आल्या. आता 3चा 1 करायचा आपला, म्हणजे तो झाला एक छोटा खांब, आपला अर्धा खांब, सॉरी. परत आडी घ्यायची आहे. परत पुढच्या साखळीमध्ये आपल्याला सुई टाकायची आहे, आडी काढून घ्यायची. हे आले 3 खांब, आपल्या 3 आड्या सुईवर. 3चा 1 करायचं आहे आणि त्याला परत साखळी घालून पॅक करायचं आहे. म्हणजे हे झाले तुमचे छोटे खांब, आपला अर्धे खांब. परत बघा, लक्ष द्या. अशी काढली आपण सुई. हे पहा, इकडे पकडत जा म्हणजे तुमचा त्रास नाही होणार. 3चा 1. परत तुम्ही आडी घेतली. परत पुढच्या साखळीमध्ये तुम्ही टाकणार आहे. परत काढायची आहे ती. अशा 3 आड्या इथे आल्या की 3चा 1 करायचं आपल्याला, की ही झाली तुमची अर्ध्या खांबाची लाईन. आलं लक्षात? आता मी तुम्हाला पूर्ण लाईन करून दाखवते, मग पुढचं सांगते. आता ही झाली आपली लाईन पूर्ण. तर आता पुढे काय करायचं आपल्याला? जेव्हा दुसऱ्या लाईनीत जायचं असतं तेव्हा इथे हा अर्धा खांब असल्यामुळे इथे फक्त 2 साखळ्या घ्यायच्या तुम्हाला. पहिल्या छोट्या खांबाला आपण 1 साखळी घेत होतो, आता ह्या अर्ध्या खांबाला आपल्याला 2 साखळ्या घेऊन फिरवायचे. तर ही साखळी सोडून द्यायची पहिले. आता दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला सुई टाकायची, आडी काढायची आणि 3चा 1 करायचं. हे पहा, लक्षात घ्या. पुढच्या साखळीमध्ये आपण सुई टाकली, आडी काढली. एकसारखं ठेवायचं. हे इथे खाली पकडायचं आणि हे बघा झालं 3चा 1. परत पुढच्या साखळीमध्ये घेतलं आपण. असं कधी कधी निघतो दोरा, तो व्यवस्थित पकडून घ्यायचा. आता हे झाले 3, त्याचा 1 केला. परत आडी घेतली, पुढच्या साखळीमध्ये टाकली. हे पहा, असं करत जायचे. पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते. हे पहा, अशा प्रकारे हे टाके दिसतात आणि खूप सुंदर आहेत. आणि हे जे महत्त्वाचे टाके मी जे तुम्हाला सांगते, तर हे प्रत्येक म्हणजे तुम्ही नुसतं कोणत्याही पॅटर्नचा फोटो पाहिला तरी तुम्ही करू शकता विणकाम. इथे 2च साखळ्या घ्यायच्या शेवटच्या याला आणि मग फिरवायचे. हे खूप महत्त्वाचे टाके आहेत. हे जर टाके आले ना तर तुम्ही काहीही बनवू शकता, एवढं मात्र मी खात्री देऊन सांगते तुम्हाला. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. मी तुम्हाला हे कुठं सामान मिळतं त्याची लिंकसुद्धा पाठवून देईल, खाली याच्यावर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्ही फक्त हे मनापासून शिका अशी माझी इच्छा आहे. अगदी सोपं आहे, काही नाही कठीण ते. एकदा तुम्ही प्रॅक्टिस सुरू केली ना की तुम्हाला खूप छान जमेल ते. आणि जशी सुई पाहिजे आपल्याला, जसं म्हणजे आपल्याला सोयीस्कर वाटते, माझ्या हाताला बाबा ही व्यवस्थित वाटते, तर तीच सुई घ्या तुम्ही. असं काही नाही की जाडच सुई पाहिजे, बारीकच सुई पाहिजे. बारीक याला सुद्धा ही चालून जाते, थोडं मिडियमला पण चालून जाते. आणि जी मी लोकर दाखवली होती लाल कलरची, तिलाही चालून जाते. हां, त्याच्यापेक्षा जर जाड असेल तर तुम्हाला सुई बदलावी लागेल, ती थोडीशी जाड घ्यावी लागेल. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.